तर राजूजी, आपण या समितीकडे आणि या चर्चेकडे आपण परत वळूयात, पण आपल्यासोबत सध्या चंद्रकांत भराट सुद्धा आहेत, जरांगे समर्थक आणि अर्थातच मराठा आरक्षणाचे समर्थक. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. चंद्रकांतजी, आत्ताच मृणालजी असं म्हणालेले आहेत की या GRच्या विरोधामध्ये न्यायालयात जाणार. मग असं झालं तर पुन्हा एकदा नव्याने हा प्रश्न पुन्हा सुरू होतो असं आपल्याला वाटतं का? कशा पद्धतीने फायदा करून घेता येणार आहे मराठा समाजाला याचा? नाही, मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे आमची मराठा आरक्षणाच्या संदर्भातली किंवा मराठ्यांची जी मागणी होती, कुणबींची न्याय हक्काची मागणी, ती न्याय हक्काची मागणी घेऊन अनेक आंदोलन केल्यानं त्या आंदोलनाची एक असणारी सल घेऊन त्यांनी सांगितलं, मी वेदना घेऊन मुंबईला आलो आणि त्या वेदनेची दखल घेऊन खऱ्या अर्थाने इतक्या नंतर आणि ती सच्ची माहिती जी मागणी आहे ती खरी आहे. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील आणि त्यांची उपसमिती आणि मंत्रिमंडळ यांनी खऱ्या अर्थाने त्यामध्ये आमची मागणी काय की जी हैदराबाद गॅजेट आहे की आम्ही मूळ मराठवाड्याचे रहिवासी आहोत, त्या मूळ मराठवाड्याच्या रहिवाशांसाठी असणारे जे आमचे कायदे होते किंवा मूळ आमच्या ज्या काही माहिती होती, जातगणना असेल, खालीसुमारी असेल, आमच्या सांस्कृतिक विवाह वगैरे ज्या काही नोंदी असतील, या सगळ्याची जी माहिती असेल ती आमची त्यापूर्वी आमच्याकडे हैदराबादमध्ये होते. कारण हैदराबाद हे आमच्यावर आमच्यावर राजवट असणारे आमचं हे राज्य आमचं मराठवाडा होता. कारण मराठवाडा महाराष्ट्रात नव्हताच पण तो भारतात नव्हता. आमचा आणि त्यांचा प्रश्न वेगळा आहे. कारण आम्ही जोपर्यंत या निजाम राजवटीमध्ये होतो तोपर्यंत ज्या आता त्यांनी जे सांगितलंय, आपण 1881 ची जनगणना बघा. पण चंद्रकांतजी, याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे, हे गॅझेट जरी मान्य झालेलं असलं तरी याचा अर्थ असा होत नाही की जो मानेल त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळेल किंवा त्याच्यामध्ये सामावून घेतलं जाईल असं सत्ता म्हणत होते. त्यामुळे हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे आणि त्या अनुषंगाने न्यायालयात पण जाण्याची शक्यता असू शकते. राजूजी, तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे? माझं